राम सीता सौमित्र तिन्ही मूर्ती अति पवित्र प्रगटावया श्रीरामचरित्र कथा विचित्र अनुवादो. काय गोड आहे बघा ना. साधुरत्न लक्ष्मण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूकडे गेले. गंगेच्या ठिकाणी बसलेले होते. दोघा भावाचा संवाद झाला. त्यावेळेस असताना दोघांचा संवाद झाल्यानंतर साधुरत्न लक्ष्मण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूवर संभाषण करतो. मग पिकली या सुखाचा परिमळ ऐसा कोळानी कसाळो गुरु बोली अशा प्रकारचं दोघांचं संभाषण झालं. दोघांचं संभाषण झाल्यानंतर ज्या ठिकाणी असताना पंचवटीच्या ठिकाणी असताना जगत चालक जगत जनी सीतामाय होते आणि त्या ठिकाणी असताना दोघं भाऊ कोण जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि साधुरत्न लक्ष्मण दोघं निघाले महाराज. आणि पुढे काय घडलं बाबा. नटनाट्य प्रगट करावया स्पष्ट कथानुवाद दिसे विकट रोची निर्दिष्ट परमार्था. काय बोलत किती इथे या ठिकाणी नाथबाला आणि किती सुंदर दृष्टांत दिला. परमार्थ करायचा असेल भगवंताचं नामचिंतन करायचं असेल भगवंताचं गुणगान घ्यायचं असेल भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल. कारण भगवान रामचंद्र प्रभू असताना देव आहे आणि साधुरत्न लक्ष्मण भक्त आहे. भक्ती करायची कशी त्या दोघं जण भाऊ आणि दोघांनी विचार करीत असताना पंचवटीच्या ठिकाणी असताना राम आणि लक्ष्मण दोघं निघाले रे बाळा बोला. सीता सती सोयसद्रूपा हे लक्ष्मणाला मी अभिशापा हे मूर्खाची मूर्ख जल्पा कारण या ठिकाणी नाथबाला जरी वर्णन केलंय काही लोक म्हणते की साधुरत्न लक्ष्मणाला असताना जगत चालक जगत ज्यांनी सीतामाईला शाप दिला का. नाही तसं नाही झालं. शाप दिला नाही. कारण आईला कोण शाप दिलो मुलगा कोण आपल्या आईला शाप देऊ शकतो नाही देऊ शकत. त्याच्याप्रमाणे शाप दिला नाही असं या ठिकाणी आणि नाथ महाराज वर्णन करतात रे बाळा मनोगत जाणून आसूय वर्तत अभाग कीर्ती श्री रघुनाथ जग पुनीत श्रीराम नामे. काय किती गोड आहे बघा. किती कथा चांगली आहे. या ठिकाणी असताना जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि साधुरत्न लक्ष्मण या दोघांचं संभाषण आहे. त्यावेळेस भगवंताने सांगितले जगाचा उद्धार जर करायचा असेल तर गुणगान कुणाचं गावा लागेल. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं गुणगान गावा लागेल. आणि त्याच्यासाठी जर भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये यायचं असेल तर संताची शरणागती करावी. संत शरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय आणि मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागेल. कारण भगवंताच्या प्राप्तीसाठी असताना काय करावं भगवंताचंच नामचिंतन करावं. राम नामच पडावं लागेल म्हणूनच प्राप्ती होती ना. कारण राम नाम वदोवानी मना झाली समाधानी म्हणता राम वेळा जळती भाकऱ्या अग्नी दिवाळा राम नामाचा प्रताप काय पुढे येईल पाप. काय गोडे लोक. अरे त्या भगवंताचं नामचिंतन केलं माझ्या भगवंताची असताना जर तुझी केली नामचिंतन केलं तर सगळ्या असणार आणि माहितीची मिळू शकतात उद्धार होऊ शकतो. अशा प्रकारचं वर्णन आहे रे बाळा बोला. श्रीराम कथेचे अक्षर शराशराती तळे पडा श्रोते तवते अति पवित्र कथा चरित्र अनुवादो. काय बोलायचं महाराज किती सुंदर वर्णन करतात. अरे जे भगवान रामचंद्र प्रभूचं असताना नामस्मरण करतात चिंतन करतात गुणगान गातात
त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण उद्धार होण्यासाठी अशा प्रकारचं आता या ठिकाणी 2-4 वेळा राहिले. आता आपल्या हिशाला जे आल्या 2-3-4 काय हे आपलं वा धन्यवाद. आता ह्याच्यावर